नमस्कार, मी चैताली माय महानगर मानिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। यंदा 7 सप्टेंबर रोजी बाप्पाचं आगमन झालं आणि आगमन होताच बाप्पा मोठमोठ्या मंडळांमध्ये आणि घराघरांमध्ये विराजमान झाले। आज मी आली आहे ठाण्यातल्या अशा एका मंडळाला मी भेट देणार आहे जे 1987 साली स्थापन झालं होतं आणि 1987 सालापासून अगदी उत्साहात या बाप्पाचं आगमन इथे दरवर्षी होतं। यंदा सुद्धा या मंडळाने समाजाला संदेश देणारा असा देखावा सादर केलाय। तर पाहूयात की या मंडळाने यावर्षी नेमकं काय केलंय। आता मी आली आहे चैतन्य मित्रमंडळ जिजामाता नगर ठाणे। 1987 साली या मंडळाची स्थापना झाली आहे आणि तिथपासून आजपर्यंत हे मंडळ गणेशोत्सव दरवर्षी उत्साहाने साजरा करते। आता तुम्ही इथे पाहताय माझ्यासोबत या मंडळाचे अध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित आहेत। आता आपण त्यांच्याशी बातचीत करूया की नक्की ते गणेशोत्सव कसा साजरा करतात। आपल्या मंडळाची स्थापना 1987 साली झाली। तेव्हा लहान आम्ही तेव्हा सगळे लहान मुलांना घेऊन सगळे ज्येष्ठ नागरिकांना घेऊन स्थापना केलेली आहे। त्यावेळेस आम्ही 5 रुपये 2 रुपये असे वर्गणी काढून या मंडळाची स्थापना केली। तर तसंच याला भरभराटीला आलेलं आहे मंडळ। आता 38 वर्ष पूर्ण झालेली आहे। तर ह्या मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन की सर्वांनी आतापर्यंत कुठलाही वादविवाद न करता या मंडळामध्ये सर्वांनी सहकार्य सर्व कार्य केले। आणि ह्या मंडळाचं पहिलं आम्ही एक छोटंसं मंडळ होतो, नंतर रोडला आल्यानंतर सर्व कार्यकर्त्यांनी चांगली मेहनत करून या मंडळाला पुढे चांगली गती दिलेली आहे। हल्ली किती तरुण पिढी की नशीबच्या वेळेत अडकत चालली। यंदा तुम्ही आज याच गोष्टीचा विचार करत बाप्पासाठी देखावा सादर केला, काय दरवर्षी कधी देखावे समाजाला प्रबोधन करण्याचा देखावा आम्ही दरवर्षी करतो। यावेळी आम्ही जो की आता करंटली विषय चालू आहे आणि जे प्रकरण होतात त्यानुसार वगैरे त्यासाठी आणि जे आपल्याला अमृताचे सगळ्या गोष्टी आहेत आणि त्याच्या सगळी पिढी नवीन पिढी चाललेली आहे त्यांना प्रबोधन करायला आणि आपल्या समाजातून एक जरी याच्यामध्ये नागरिक जर आमच्या याच्यातून जर आमचं बोर्ड घेऊन यायचा जर तो चांगल्या याच्यामध्ये आला प्रभावामध्ये तर आम्हाला त्याचं सार्थक झालं होईल म्हणून आम्ही हा देखावा त्यामध्येच केला आहे की याच्यातली सगळ्या पिढीने याच्यामध्ये शिकावं येतं। मी बघते की पर्यावरणपूरक वस्तूंचाच वापर करण्यात येतो, तर त्याबद्दल आम्ही सगळं कार्ड पेपरचं वगैरे वापरतो किंवा प्लास्टिक वगैरे आम्हाला पर्यावरण आणि आम्ही दरवर्षी आतापर्यंत तुम्हाला अनेक बक्षिसं सुद्धा मिळाले असं सुद्धा आम्ही ऐकतो, त्याबद्दल आम्हाला दरवर्षी पारितोषिक जास्त गेल्यामुळे आम्हाला काँग्रेस पार्टीकडून पहिलं बक्षीस होतं, सातारा जिल्हा त्यांच्याकडून 5 पारितोषिक होतं, त्याच्यामुळे सातारा ठाणे महानगरपालिकेचं आम्हाला 30 पारितोषिक होतं, आम्हाला सगळे पारितोषिक घेतली जातात। आणि यावर्षी पण आम्हाला आशा आहे की जेव्हा आमचं सगळं चांगलं तर यावेळी पण आम्हाला पारितोषिक मिळतं।
आपल्या मंडळाला 2002 पासून आतापर्यंत असं कुठेही व्यत्यय आला नाही. प्रत्येक वर्षी मंडळाला 1, 2, 1, 2, 3 असे पारितोषिक मिळत असतात. त्या मंडळाचे अध्यक्ष पूर्वीचे अध्यक्ष संस्थापक कैलास देशमुख यांनी मंडळ स्थापन केलं तेव्हापासून, पण आता ते आपल्या हयात नाही आहेत. तरी पण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून हे मंडळ आतापर्यंत मंडळ आहे. त्यांना नशा ही म्हणजे काय आता चण्या बुटाण्याकडे केली म्हणजे ते आता काय कुठेही सर्रास ते मिळतं आणि त्यांना घरच्यांचा वचक हा खूप कमी असल्यामुळे नशेचा आहारी गेले. तर त्यांनी ह्या थीममधनं शिकून घ्यावी की आपल्या पुढच्या पिढीला किंवा आपल्या घरच्यांना जो काय त्रास होतो तो या नशेच्या ह्याच्यातनं आपल्याला दाखवायचा आम्ही संदेश दिला. तो या थीममधनं आपल्याला कळेल.